ठाकरे मराठीसाठी एकत्र आता ठाकलेले आहेत. एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी देखील दिलेली आहे आपल्या भाषणातून. तसे त्यांनी युतीचे संकेतही दिलेले आहेत. आता या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबई स्वतंत्र होते का हे चाचपण्याकरता म्हणून हा भाषेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बंधूंना एकत्र आणण्यासंदर्भात वक्तव्य करणारे आणि प्रयत्न करणारे त्यांचे मामा म्हणजे चंद्रकांत या ठिकाणी आहेत आपल्यासोबत. चंदू मामा वैद्य आपल्यासोबत आहेत. मामा, एकूणच या ठिकाणी बघितलं तर दोन्ही बंधू एकत्र आले, गाळभेट झाली. काय वातावरण तुमच्या सध्या मनात आहे? नक्कीच आहे, आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रयत्नाला यश आलं हे बघून मला खूप समाधान वाटतं. जे 20 वर्षांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात ते कुठेतरी समोर घडताना तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणून याची देया याची हे बघून मला खूप आनंद झाला. दोघांना भेटणार आहात एकत्र की दोघांना घरी बोलवणार आहात? काय तुमच्या घरी नक्की बोलवणार आहे आणि दोघांना एक अभिनंदन पण करणार आहे. आणि माझे आशीर्वाद आणि आमच्या सगळ्या कुटुंबाचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत, याच्याविषयी काही शंका नाही. पुढे काय सल्ला द्याल? पालिका निवडणुकात, महाराष्ट्राच्या निवडणुकात ते दोघेही विचार करतील. दोघांचाही आज मनोमन झाले आहे आणि त्या दृष्टिकोनात ती पुढची पावलं ते उचलतील. दोघांचं मनोमिलन झालेलं आहे, तर त्या दृष्टीने ते पुढची पावलं उचलतील असं या ठिकाणी चंदू वैद्य यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.